बघा विमान पायलट तुम्हाला दाखवतो ट्रॅफिकमध्ये ट्रकवाले आणि एस टीवाल्यांची कशी गाडी असते. पुढे बघा पुढे काय चालू आहे. तुम्हाला तयारी दाखवतो. तयारी कशी तयारी चालू आहे ती. स्वागत आहे सगळ्यांचं आज या अनिकेत जाधव यांच्या ब्लॉगमध्ये. आज आम्ही भरपूर काम करून आलं ते पहिलं सांग. भरपूर काम करून आलं. कालपासून ऑर्डर चालू आहेत आणि आत्ताच फ्री झालाय भाऊ आपल्या. आत्ताच टेम्पो लावलाय. आपला मामा वरती गेलाय बॅग आणायला आणि आम्ही आता निघतोय. तर खूप एक्साइटमेंट पण आहे आणि आम्हाला लेट पण खूप जास्त झालाय. तर आता बघूया पुढचा प्रवास आपण कसा करतोय. अजून घोडबंदर मेन पार व्हायचा बाकी आहे. अजून तर सुरुवातच नाही झाली आहे. तर बघूया आपण आता पुढचा प्रवास आपला कसा होत आहे आणि आता काय मजा येते. थंडी पण आहे गावाला खूप भरपूर. फॉग पण आहे. तर प्रवास आपला कसा होणार आपण मजा घेऊया. आपली गाडी आणि आम्ही वाट बघतोय आमच्या मामाची. अंड्या मामा. अंड्या आम्हाला काही दिसत नाही आहे. अंड्याची वाट बघतोय कधी रेडी होतोय बघूया. आपला अंड्या मामा आलेला आहे. किशोर पण वाट बघतोय विचार. आणि आपला बिल्डर आलेला आहे भाई फुल दनादन. अंड्या झोपणार की गाडी चालवणार? सध्या झोपणार. पुढे गाडी चालवणार. खूप मजा येणार आहे ब्लॉगमध्ये. तर आमच्या प्रवासाची सुरुवात झाली आहे आता. आणि आमच्या प्रवासाची सुरुवात म्हणजे बाबासाहेबांची गाणी. मी तुम्हाला दाखवतो. तर बघू शकता तुम्ही किती ट्रॅफिक आहे घोडबंदर रोडला. पण आमची गाडी तुम्ही बघू शकता सुसाईड जातच आहे. कारण गाडी चालवणारा कोण आहे? आपला पायलट आहे बघा विमान. पायलट. आणि इकडे आहे विमान एअर इंडिया. आम्ही कुठलाही रूल सोडून जात नाहीये. कारण आम्हाला पोलिसांनी सोडलं ते. कारण पोलिसांना पण माहिती आहे काय चाललंय इकडे ते. बघू शकता खूप जाम आहे. खूप जाम आहे. तर या इमर्जन्सी असेल तरच बाहेर. आणि हा इम्पॉर्टंट इमर्जन्सी असेल तरच निघा. कारण खूप घोडबंदर रोड ट्रेनने जावा. ऑप्शन असेल. अनिकेत जाधव यांच्यासारखा जर असेल पायलट तर काही टेन्शनच नाही. आम्ही दोघं मस्त चिल करतोय काय किशोर? आम्ही आलोय त्यासाठी. मी चिल करायलाच आलोय. किशोर अजून काय बोलायचं तुला? काय नाही, फक्त वाट बघतोय सकाळ कधी होते आणि मी कधी वैभववाडीपर्यंत पोहोचतोय त्याची वाट बघतोय. हा मार्गाला उतरणार ना वैभववाडी. तुम्हाला काय बोलायचं असेल? मला काय फक्त मजा घ्या. इधर से सीधा ना अंकल? यहाँ से सीधा चलेगा ना अंकल बोला तो? किशोर भाई ये देखो भाई मुंबई घूमने का ऐसा घूमने का कैसा होगा. अभी टाकी फुल किया है भाई. अभी निकलने का क्या बोलते पब्लिक. बहुत टाइम की बात वीडियो. वादळातली समाज नौका. वादळातली समाज नौका विणारीला विनका. माझ्या भीमरा या वाणी सांगा पुढारी होईल का. काय सांगतो मला. तर घोडबंदरचं जे ट्रॅफिक होतं ते क्रॉस करून आता फायनली आम्ही ठाण्यामध्ये एंटर झालोय.
आयशू म्हणून तुला माणसात आणलं. आणि गाईस तुम्हाला एक क्लिप दाखवायची राहून गेली. एक क्लिप आम्हाला काढायची ती राहून गेली, पण सिच्युएशनच तशी आली होती. बोललो ना कवर मलाच करावा लागणार. शेवटी नारासोपारा का विरार मध्येच गाडी घ्यावी लागली मला. गाडी घेऊन आता आपण फटाफट घोडबंदर पण ट्रॅफिक, तिकडनं रॉंग वे मारून इकडून रॉंग वेचे पैसे पण भरून ती क्लिप आम्ही काढली कसं काढणार आपण. पोलिसांनी पकडलं फाउंटनच्या इथे. कुठे झाले फाउंटनच्या इथून तुम्ही रॉंग वे मारून कसं मला रॉंग वे मारायला आम्ही दिलो का दिलं गाईस. तुम्ही रॉंग वे आलात तर तुम्ही ठाण्यासाठी रॉंग वे मारू नका, नाहीतर तुम्हाला पण फाईन भरावी लागणार. कारण त्यांनी सांगितलं आम्ही तुम्हाला रॉंग वे का मारायला देतो की एअरपोर्टला जाणाऱ्या गाड्या, हॉस्पिटलला जाणाऱ्या गाड्या असतात, त्यामुळे फक्त छोट्या गाड्यांना ते रॉंग वे मारायला देतात. सो तुम्ही मुंबईला जाताय तर रॉंग वे मारा. तुम्हाला ठाण्याला जायचं पण कायदेशीर तुम्ही युटर्न मारून या, पण रॉंग वे मारू नका. आम्ही आता टाइमचा पण वेस्ट होणार. तर सगळ्यांसारखे मित्र माझ्यासारखे नसतात. दादाने आमच्या फाईन भरली. नाही दादाने आमच्या सांगितलं. आज मी होतो, माझी ओळख होती त्या पोलिसांबद्दल आणि म्हणून आपलं सोडण्यात आलं. माझं कसं मी तळ्यात मळत होतो, तर दादाने आमच्या बोललेला की मारू नका, पुढे धोका आहे. दादा बोललेला आम्हाला की रॉंग वे नका मारू, पण मी थोडा बडे भाई का बात हमने सुना नहीं. थोडा म्हटलं चल आता एवढं आलोय तर रॉंग वे मारत, इथून पण रॉंग वे मारू, एवढा काय. पण तो रॉंग वे आम्हाला थोडा महागात पडला. आता आम्ही तुर्भेपर्यंत पोहोचलोय, बघूया. आम्ही आलोय आता मस्त की पनवेलला थांबूया, चहा आम्ही डायरेक्ट बनमस्का आपल्या मुंबई सारखा भेटतो का बघू आपण पनवेलला. विरारचा बघूया. विरारला दिशी टेस्ट आम्ही खातो तिकडे. बनमस्का आपल्याला पनवेलमध्ये भेटतंय का आपण बघूया. हो नक्की. आमचा प्रवास तर खूप चांगला होतोय, झालं व्यवस्थित. आता पनवेल पर्यंत आलोय. पनवेलपर्यंत तासभरात पोहोचतोय. तर काय म्हणजे रूट टायमिंग बरोबर मॅच होत आहे. ट्रॅफिकमुळे भीती वाटत होती, पण रॉंग वेचा फायदा पण झाला आणि नुकसान पण झालं. मामाने कव्हर केलंय. ऑल टाइम आपला भरोसा आहे एकच माणसावरती असतो, आणि दुसरा भाऊ पण आहे आपला, दोघांवरती पण आपला खूप भरोसा आहे. बघूया आता पनवेलला आपण थांबूया, चहा वगैरे घेऊया, तर भाऊला आपल्या जरा आराम करायला देऊया. चला मग गाईज आता चहा डायरेक्ट चहा पिताना भेटू. पोचलो आम्ही आता पनवेलला. ब्लॉग बनवायची आज ही जी उत्सुकता या आपल्या सौरभ भावाला आहे. माझा तर काही प्लॅन नव्हता ब्लॉग वगैरे बनवायचा, म्हणून सगळा मी ह्याच्याकडे दिलाय की भाई तुला जे बोलायचं आहे, जे काय करायचं आहे बिंदास बोल. टेम्पो घेऊन गेलेलो, तो आम्हाला ब्लॉग काढायचा होता, तो आम्ही नाही काढला. नाही तर बोललो आता. आणि हा किशोर भाऊने आपला चाय दिलेला. किशोर भाऊच्या हातामध्ये छोटा ग्लास आम्हाला बघावा लागतोय. बघूया आता. एकदा अडचण आलेली ती आपली गेली आहे, पुढे बघू काय होतंय. एवढे लावले बॅटरीचे. चलो जर्नी स्टार्ट. पनवेल वरून आता बघूया कुठे स्टॉप घेऊया ते. आता आम्ही टार्गेट ठेवलंय डायरेक्ट माणगावला या भाऊला उतरवायचं. मी माणगाव पर्यंतच जाणार आहे. मी यांच्या पुढे बरोबर वैभववाडी पर्यंत जाणार नाही, कारण की तेवढी माझी कॅपॅसिटी नाही आहे. भाऊ आमचा बोलतो येईन मी, पण तो माणगाव येईपर्यंत थकून जातो. तो बस मला माझ्या गावी जाऊ द्या. पब्लिक हे मोठे ट्रक यार. हा तो सिग्नल एवढा मोठा असतो बघा.
आमचे शेठ परत आले आहेत गाडी चालवायला. शेठ आता मी जरा आराम करतो. आपण आता मुंबई गोवा हायवे लागलोय. आता पनवेलला थांबलो होतो आपण, ब्रेक घेतला होता टी ब्रेकसाठी. आपला भाऊ झोपला मागे. आता थोडा ही गाडी खेचणार आहे, त्यानंतर मग त्याची झोप झाल्याच्यानंतर तो परत बसेल. आपला भाऊ आहे पोलादपूरला, त्याला सोडायचं आम्हाला. तर आता आपण डायरेक्ट पोलादपूरला भेटूया. जी मॉर्निंगचा जो व्ह्यू असेल, आम्हाला पण खूप त्याची आहे उत्सुक आहोत आम्ही मॉर्निंगचा व्ह्यूसाठी. कोकणामध्ये जातो आहे आणि मॉर्निंगचा व्ह्यूमध्ये तुम्हाला माहितीच असेल की सकाळ म्हणजे किती भारी असते. तर आपण आता डायरेक्ट आपल्या भावाला पोलादपूरला सोडणार आहोत तिकडे. तर आपण आता डायरेक्ट तिकडे भेटणार आहोत. पोलादपूरला आपण भेटू. तोपर्यंत डिस्टन्स आपण कवर करायचा आपल्याला. मानगावला पोचलोय आता आपण. आता किशोरला आपण सोडणार आहे. सो गाईज, तर आता मी आता माणगावला उतरणार आहे. हा पुढचा ब्लॉग अनिकेत जाधव आणि सौरभ कांबळे कंटिन्यू करणार आहे. कंटिन्यू करतील. आमचे अनिकेत भाऊ जरा झोपेत आहेत. बॅक टू बॅक डीजेच्या ऑर्डर वाजवल्यामुळे भाऊंची हालत बघ खराब झाली आहे. भाऊला बरं रेस्टची भरपूर गरज आहे. भाऊला खूप शांत झोप लागली. आता सौरभ कांबळे पण जरा, त्यांना पण जरा झोप असं वाटतंय डोळ्यावर. थोडी वाटते मला पण आता. मस्तपैकी रेडबुल पियायचं आहे. बघूया आता आपले शेट बोलतात का मग झोप झाली असेल तर मग तो गाडी चालवेल. मी मस्त थोडी जरा झोप काढेल, फ्रेश होऊन परत त्याला झोपायला देऊ. आपण परत गाडी चालू. मस्त वाटलं. किशोर सोबत होता आमच्या. किशोरने मेन म्हणजे मला गाईड भरपूर केलं आहे. कारण माणगावपर्यंत येईपर्यंत जो रस्ता आहे वर खाली आहे, ब्रेकर आहेत, डायव्हर्जन्स वगैरे ठेवले आहेत. तर किशोरने खूप चांगलं गाईड केलं मला. गाडी खेचायला थोडी भीती वाटत होती, कारण ब्रेकर आल्यानंतर गाडी पूर्ण कंट्रोलच्या आउट ऑफ कंट्रोल होऊन जाते. किशोर बरोबर मला सगळं सांगत होता. किशोरला जरा पण झोप वगैरे काहीच नाही आली. पूर्ण आम्ही मस्त गाणी वगैरे ऐकून मस्त एन्जॉय केली एक माणगावपर्यंतचा. आणि आम्हाला असं वाटतंय की किशोर आमच्या इथून घरापर्यंत सोबत पाहिजे होता. नेक्स्ट व्लॉगमध्ये आपण येणार ते पण बघायला भेटेल. ठीक आहे. आता किशोरला आपण सोडूया तिथे. थोडे तिथे पण आपण शॉर्ट्स घेऊ. आता आलाय आपल्या पुढे आपला हॉटेल आलाय, होल्ड आलाय आपला. हा किशोरचं तिकडे हॉटेल आहे. किशोरच्या सासरवाडीमध्ये चाललो आपण. आम्ही हॉटेलवरती पोचलोय. आता आपले अंड्या शेट उठले आहेत. खूप मस्त झाला इथपर्यंतचा प्रवास आमचा. आणि आता भाऊ आपले जाणार आहेत. तर आम्ही तुला खूप मिस करू. आम्ही पण तुम्हाला भरपूर मिस करेन. अंड्या शेट, तुमची झोप झाली आहे का? ठीक आहे, तुम्ही अजून थोडं झोपा. मी अजून थोडी गाडी चालवतो. तुम्ही महाडपर्यंत गाडी चालवा. हा, नंतर मग झोपा मस्त. थोडा आपण बाहेरचा व्ह्यू बघूया. आपली गाडी
इकडे आमच्या किशोर शेठची गाडी लागली आहे आणि हे आहे गारवा रेस्टॉरंट. तुम्ही पण कोकणात जात असाल तर नक्की या आमच्या गारवा रेस्टॉरंटला व्हिजिट करा. काय बोलता किशोर शेठ? मस्त. हीच आता पूर्वाच गाडी घेतली नाही. हा नवीन गाडी घेतली. चल मग. चलो आता नेक्स्ट जर्नी. एकदम आरामात जावा, काही गडबड काय करू नका. ओके आता भेटूया आपण परत. फोन कर जाताना. हा फुल थंडी आहे काही, फुल थंडी मानगाव मध्ये. कनेक्ट झालंय. त्याचाच फोन आहे, त्याचा फोन आहे ना तिकडं. मौसम ठंडा ठंडा हो गया अभी. चल किशोर चल. चलो अभी की आगे की जर्नी अपनी स्टार्ट. यहाँ से सौंदल पाचल मग त्याच्यानंतर कोळपे. आपला वैभववाडी. आपला यूट्यूबर कोळप्यात पण आहे आपला मोठा भाऊ, तो पण आम्हाला दाखवू तुम्हाला. आता मस्त मॉर्निंगचे व्ह्यू घेऊ, फुल मजा करू. रात्री 2 वाजता निघालेले, तरी आम्ही 6:30 झाले. बरोबर कव्हर केलंय. भाऊने आपल्या पनवेल पासून गाडी घेतलेली हातात चालवायला. तरी बरंच टाइम वरती आहोत तसे. बघा आपल्या गाडीचे हेडलाईट, पॉवर पॉवर. सुद्धा म्हणजे खडबडीत रस्ते सुद्धा अनुभवायला कोकणात जावं लागेल. पुढे काय चालू आहे. अंतर बघा, अंतर किती आहे. ह्या दोघांमधलं अंतर बघा फक्त. एसटी वाला तर कारवाल्यांसाठी जागाच नाही ठेवली. एसटी वाल्याने पूर्ण ब्लॉक करून टाकलाय. रोड सोडून एक लाईन पण सोडली नाही. बघा आता फक्त यांची मजा घुसलाय तर आपण पण घुसणार. एसटी वाल्याच्या मागून आपण जातोय, बघूया. आणि हा इकडे याला खूप घाई झाली आहे. गाडी बघतोय तरी हॉर्न देतोय. एवढा रोड मस्त आम्हाला खाली भेटला होता. संगमेश्वरला हे रोडचं काम चालू असल्यामुळे
इथे थोडं ट्राफिक होतं आणि ST वाला आपला फुल दनादन येऊन पद्धतशीर त्याने टाकले त्याने संगमेश्वर बस स्थानक. हा कार वाला किती येडा आहे. ST वाल्याच्या मागून टाकायची पटकन. हो. हे तर कसं आहे, रोड काम चालू एक आहे. गोष्ट तर आहे, आपला भावाचा हात कोणीच धरू शकत नाही गाडी चालवण्यामध्ये. तुम्ही भरपूर आमचे टास्क बघितले नाही traffic. हा ते टास्क आहेत. हा ते असे आम्ही आता कंटिन्युअसली जे बनवायला घेऊ ना, असे व्हिडिओज आम्ही आता टाकू, ते तुम्हाला बघायला भेटतील. काय मुंबई पुणे मारा. गोव्याला जात असाल तर पुणे एक्सप्रेसवे मारा, बेटर आहे. रस्ते खराब आहेत. संगमेश्वर पासून जो रस्ता जो खराब आहे, मध्ये मध्ये ह्यांनी कामं केली आहेत. हा रस्ता कधी होईल याची आम्ही वाट बघतोय. आम्ही मधल्या टाइममध्ये तर अवॉइडच करायचो, कारण आत्ता तरी थोडं केलं आहे ह्यांनी काम. तरी पण काम काय केलं असं म्हणता येणार नाही. आम्ही तर वर एक्सप्रेसवे मारूनच जायचो, पण ते थोडं आम्हाला पण लांब पडतं आणि आधीच आम्ही लेट झालो होतो. तर आणि हे बघा सगळे गावची माती बघून एक अंगामध्ये वेगळीच नशा येते, हे खरं आहे. तर जस्ट 10 तासानंतर आम्ही मुंबई गोवा हायवे सोडला आहे आणि हा जो रोड आहे हा कोणी, पाचल, अनुस्कुरा, कोल्हापूरला जातो. तर इथून फक्त 5 किलोमीटरवरती आपलं घर आहे माझ्या आजीचं आणि आपल्या मामाच्या आत्याचं घर आहे. आज तिकडे खूप मोठा प्रोग्राम आहे. काय बोलशील मामा, कसं वाटतंय? फुल धमाल, फुल मजा. आता मस्त जाऊन तिकडे चिकनचा रस्सा, मटनचा रस्सा आणि आमचा प्रवास पण तर मस्तपैकी घावणे बनवले घावणे असणार वगैरे. माझ्यासाठी. आणि फुल आज बेत आहे तिकडे, बेत. आणि आमचा प्रवास पण खूप छान झालाय. एक सकाळी- मित्र 6:30ला सोडलाय, त्याला पण आम्ही खूप मिस करतोय. हा, तो झोपला जाऊन. किशोर तांबे सो गया. एक फोन नाही केला भाई, कुठे पोचला काय काय बघितला. नाही. दोस्त नारा. जाऊ दे आता बघू. ठीक आहे. तर हा आपला इकडचा व्ह्यू आहे गावचा. फायनली आलोय आपण. हा सौंदळ बौद्धवाडीचा रस्ता. रस्तो बघू, रस्तो कसा रस्तो आहे. बघू, रस्तो कोकणचा रस्तो. मजा व्हावी, हा मजा. फायनली आपण आलोय. हे आपलं घर आहे इकडे. पप्पा बाहेरच आहेत, आई पण आहे आणि आपला प्रवास झालाय. तुम्हाला तयारी दाखवतो, तयारी कशी तयारी चालू आहे ती. पहिला आल्याला आम्हाला मस्त काळी चहा, करंजी. ही आमची आत्ते, हे हर्षू. बघा आमचा प्रणय इंजिनियर मटन साफ करतोय. प्रणय कसाई, अभी मैं चिकन शॉप मटन शॉप डालने वाला है. हा, बघा तयारी. सगळं आम्हाला सौरभची मम्मी ताई हाय कर. हाय, व्हिडिओ कॉल कोण आहे? हाय भाऊजी हाय करा. हे सौरभचे पप्पा. हाय. आणि हे काय आहे? वदडी वदडी. ब्लॉग चल रहा है. ब्लॉग चल रहा है. हे आमच्या आत्तीचं घर. चकुली तू काय बनवते? चिकन. ही आमची ताई प्रज्ञा नाही, चकुली नाही ग. चालू आहे थोडा, बघूया
गावचं वातावरण बघा किती भारी आहे. ही मस्त समोर असा छोटीशी बाग, इथे समोर पार्किंग, मस्त आयुष्य खूप सुखी आहे. आणि मस्त जेवायला म्हटलं भारी झालंय. वजडी आहे, मटण आहे, चिकन आहे. हर्षू कसं झालंय? मेहनत रंगलाई. सगळं एकत्र बसलो तर भारी वाटतं एकदम. आत्तेकडून आम्ही निघालो आहे गाईस. आता चाललोय कोळप्यात वैभववाडीमध्ये. जोडीला भाची पण आहे, आमची छोटी पण आहे, ताई आहे, ताई कॉलवर आहे. आज कमसे कम 4 महिन्यापासून गाईस चालू आहे प्लॅन गावी जायचा, गावी जायचा, गावी जायचा. तो आम्ही अचानक भयानक मध्ये काल रात्री 2 वाजता रेडी केला. व्ह्यू बघा. फायनली आलेत आम्ही. मग आम्ही आमचा बिचारा आमचा ह्या ब्लॉग बनवायचा जो आमचा टार्गेट होता आमचा सौरभ भावाचा, तो पूर्ण झालाय. पूर्ण झाला अशा प्रकारे. कोळप्यात पण पोचलो आम्ही. बघा हे आपलं घर. बाबा आहेत बघ. आमची मॅडम दाखवतो तुम्हाला. माझी कार्टून बघा, माझ्या कार्टून, माझ्या बाबड्या. ये चिट्टी हाय. ए चिजा, चमडे चिजा. फायनली पोचलो. व्ह्यू बघा तुम्ही. ज्या सुखासाठी म्हणजे भले 2 दिवस तर 2 दिवस, पण सुखाची झोप या अशा वातावरणात काढायची आहे. हे आमचं कोकण आहे. ही आपली बाग आहे, काजूची बाग. या काजूच्या बागेत आम्ही खूप लॉकडाऊनमध्ये खूप मजा केली. बघा कलमा आहेत आमची, काजूची बाग, आता आमचा बंगलो. 2 दिवस मजा करणार. 2 दिवस. इकडे आजूबाजूला एकही घर नाही, एकही घर, माणूस नाही, कोण नाही, फक्त. आणि ही आमची आम्हीच. पिंकी आहे, आम्हीच. हा आम्ही ब्लॉग आता इकडे एंड करतो. हा सगळा श्रेय आमच्या सौरभ दादाला जातात. सौरभ दादा, कारण त्यांचा हे होता की ब्लॉग करायचा आहे. हा ह्या भावामुळे हा ब्लॉग बनवला आहे. तुम्हाला आवडलाच नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि नेक्स्ट पार्ट आम्ही जाताना बनवू, तो आम्ही टाकू.